नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा माते चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्वाचा म्हणजे आजच्या काळामध्ये ज्याचा विचार व्हायलाच हवा अशा प्रश्नावरती, परंतु जो दुर्लक्षित प्रश्न आहे अशा प्रश्नावरती उत्तर शोधणार आहोत. ते म्हणजे स्वयंपाकघरामध्ये तेल कोणतं वापरायचं, अन्न शिजवण्यासाठी तेल कोणतं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं आणि महागड्या तेलांचे नियोजन कसं करायचे. तर चला आपण अगदी वेळ न घालवता ह्या विषयाला हात घालणार आहोत. मी स्वयंपाक बनवण्यासाठी जे तेल वापरते ते तुम्हाला पटेलच असं नाही, परंतु आज मी तेलाविषयी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्यामुळे तेलाविषयीची जागरूकता जरी तुमच्या मनामध्ये जागी झाली तरी माझं ही मेहनत आहे ती फळाला लागली असं मी समजेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात तेल वापरताना आपण अगदी चमचमीत पदार्थ बनवतो, म्हणजे भरपूर तेलावरती फोडणी देऊन अगदी तेलाचा भाजीवरती किंवा रस्स्यावरती तवंग येईल इतकं तेल घालून आपण स्वयंपाक करत असतो. आधीच्या काळामध्ये हे योग्य होतं किंवा हे पचतही होतं, कारण त्यावेळेला शारीरिक श्रम हे जास्त केले जायचे. तसेच जी तेलं वापरली जायची ती घाण्यावर काढलेली तेलं, त्याच्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नव्हती, त्याच्यावर खूप ते तेल उकळवून रिफाईंड केलं जात नसायचं. आजच्या घडीला आपण पाहिलं तर अगदी 20-30 मध्येच कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर हे आजार डोकं वर काढत आहेत. आणि अशा वेळेला जर आपण त्याच पद्धतीने भरमसाठ तेल वापरलं आणि आत्ताच रासायनिक क्रिया केलेलं म्हणजे जे रिफाईंड तेल म्हणतात ते आपण जर वापरलं तर आपल्या आरोग्याला अजून धोका वाढणार आहे. तर आपण तेल हे चांगलंच चांगलं वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमी भावामध्ये मिळतं म्हणून कोणतेही तेल वापरणं हे आपल्याला आज परवडण्यासारखं नाहीये. तर कोणतं तेल आपण वापरू शकतो आणि त्याविषयीचं बजेट किंवा आपलं नियोजन आपण कसं करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बराचसा अभ्यास केल्यानंतर, तसेच डायटिशियनशी कन्सल्ट केल्यानंतर, तसेच युट्यूबवर किंवा फेसबुकवर वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वयंपाकघरात कोणतं तेल वापरायचं यासाठी मी एक शेड्यूल तयार केलेला आहे. तर मी माझ्या स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळी तेलं बदलून बदलून वापरते. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर पहिले मी कोणती तेलं वापरते ते तुम्हाला सांगणार आहे. जवळजवळ 15 वर्ष झाले मी सफोला तेल वापरते, म्हणजे अजूनही वापरते. तर ह्या सफोला तेलाविषयी मी एका डायटिशियनला विचारलं तर त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिलेला आहे की हे तेल बेस्ट आहे. परंतु हे वापरायचं कसं, तर हे बदलून बदलून वापरायचं. म्हणजे पूर्वी सफोला तेलामध्ये ग्रीन, रेड, हा गोल्डन आणि येल्लो असे 4 कलर येत होते. त्यातले 2 कलर आता मला सध्या मिळत नाहीयेत, तर येल्लो आणि गोल्ड मी बदलून बदलून वापरतो. तर असं का, तर बघा, हे जे गोल्डन सफोला तेल आहे ह्याच्यामध्ये राईस ब्रान आणि सनफ्लावरचं मिश्रण आहे. ह्याच्यापेक्षा येलो कलरचा डबा हा थोडासा महाग येतो. त्याच्यामध्ये राईस ब्रान आणि करडई, जे कोलेस्ट्रॉलसाठी बेस्ट आहे करडईचं तेल, त्याचं मिश्रण आहे. असं वेगवेगळ्या मिश्रणाची वेगवेगळी तेलं सफोलामध्ये येतात. आणि डॉक्टरांनी सुद्धा मला तसं सांगितलं, म्हणजे डायटिशियननी, की हा सफोलाचा सुद्धा तुम्ही बदलून बदलून वापरता का. तर मी त्यांना म्हटलं हो, मी कधी ग्रीन वापरते, कधी रेड वापरते, कधी गोल्ड वापरते. तर डॉक्टरांनी मला मुद्दामून विचारलं, मग येल्लो वापरत नाही का, ते पण वापरा. तर असं आहे, म्हणजे तेल बदलून बदलून वापरणं हे आपल्या आरोग्यासाठी अगदी चांगलं आहे. कारण एकाच प्रकारचं तेल वापरल्यामुळे त्या तेलाची आपल्या शरीराला सवय होते आणि सवय ब्रेक करण्यासाठी आपण वेगवेगळं तेल वापरण्याची सवय स्वतःला लावायला हवी. तर पुढे जाण्याआधी सगळ्यात पहिले मी कोणत्याही तेलाची किंवा कोणत्याही तेलाच्या ब्रँडची ऍडव्हर्टाईज करत नाही, हे पहिले लक्षात घ्या. मला जे योग्य वाटलं, मला जे समजलं, मी जो अभ्यास केला त्यानुसार जे मला वाटतंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न फक्त करत आहे. तर सफोला नंतर मी आता ऑलिव्ह ऍक्टिव्ह म्हणून मोदी नॅचरलचं तेल आणलेलं आहे. आता मी जिथून किराणा मालाचं सामान आणते तिथे हे जास्त तेल घेतलं जात आहे असं मला समजल्यानंतर मी दोन्ही तेलामध्ये फरक पाहिला आणि नंतरच हे तेल घेतलेलं आहे. तर दोघांमधला फरक मी तुम्हाला पहिले सांगते. आता आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ऑलिव्ह ऑइल हे किंवा ऑलिव्हचं तेल हे अतिशय आरोग्यदायी आहे, परंतु ते तितकंच महागडं आहे. अगदी सेलिब्रिटी किंवा जी मोठी मोठी लोक आहेत ती ऑलिव्ह ऑइल त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये रोजचं वापरत असतात, कारण त्यांना महागडं तेल वापरणं हे परवडत असतं.
आता ह्या ऑलिव्ह ऑइल मध्ये आपल्याला परवडण्यासारखं काय मिश्रण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सफोलामध्ये जो पिवळा डबा येतो सगळ्यात महाग, त्याच्यामध्ये करडई आणि राईस ब्रानचं मिश्रण आहे. तर त्याच्यामध्ये 70% राईस ब्रान ऑइल आणि 30% करडई तेल असं मिश्रण असायचं. परंतु ऑलिव्ह ऑइलच्या डब्यामध्ये मी डब्यावरती वाचलं तेव्हा मला कळलं की ह्याच्यामध्ये 80% राईस ब्रान आहे आणि 20% ऑलिव्ह ऑइल आहे. म्हणजे आपल्याला जवळजवळ सफोलामध्ये करडई तेल जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये राईस ब्रान बरोबर साधारण थोडं कमी परंतु ऑलिव्ह ऑइल मिळतं. तर हे बेस्टच आहे. म्हणून मी हे घेण्याचा या महिन्यापासून निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 80% राईस ब्रान आणि 20% ऑलिव्ह ऑइल आहे. त्याच्यामध्ये 70% राईस ब्रान आणि 30% करडई आहे. दोन्ही सुद्धा बेस्ट आहेत. तुम्ही बदलून बदलून वापरू शकता किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला ह्याविषयी घेऊ शकता. आता हे तेल मी माझ्या जावला सांगितलं तर तिने डीमार्ट मध्ये पाहिलं तर तिला मिळालं नाही. तर हे तेल तुम्हाला किंवा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असलेलं कोणत्याही कंपनीचं तेल तुम्ही वापरू शकता. ते मिळतं का कुठे हे तुम्हाला पाहावं लागेल. मी ह्या कंपनीची ऍड करत नाहीये, पण मी जिथे किराणा सामान घेते तिकडे मला हे मिळालं आणि हे कॉम्बिनेशन मला पटलं तर मी हे वापरून पाहणार आहे. अजून मी वापरायला सुरुवात केलेली नाही, तर वापरल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्याविषयीचा अनुभव नक्की सांगेल. तर 2 तेलाविषयी मी तुम्हाला सांगितलं जे मी वापरायला आता सुरुवात केलेली आहे ते आणि आधीपासून वापरते ते. त्याचबरोबर हे आहे ऑलिव्ह ऑइल. मी ग्राहकचं सामान घेते, ग्राहक पेठेचं, त्याच्यामध्ये हे तेल येतं. तर हे तेल तुम्हाला कुठेही डीमार्ट मध्ये वगैरे मिळेल. तर नुसतं ऑलिव्ह ऑइल जर तुम्ही घ्यायला गेलात तर अगदी 2-2.5 हजार रुपये लिटर एवढं हे महाग आहे. कारण ह्याच्यावर सुद्धा 400 रुपये MRP आहे. आम्ही ग्राहक मधून घेतो म्हणून आम्हाला हे थोडं कमी मध्ये पडतं. तर तुम्ही ग्राहकचं सामान घेत असाल तर अगदी महिन्याला 1-2 बॉटल टाकून तुम्ही वापरू शकता. महाग पडतात परंतु कधीतरी चेंज म्हणून थोडंसं तुम्ही काही रेसिपींमध्ये, जसं की आपण वरून तेल घालतो त्या रेसिपींमध्ये हे वापरायला हरकत नाही. हे इंडियन कुकिंगसाठी चालेल असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपण हे फोडणीसाठी सुद्धा वापरू शकतो. ऑलिव्ह ऑइल मोस्टली वरून वापरण्यासाठी सजेस्ट केलं जातं. ते कुकिंग ऑइलच्या स्वरूपात जर तयार केलेलं असेल तरच आपण कुकिंगसाठी म्हणजे फोडणीसाठी वगैरे वापरू शकतो. पण तो याच्यावर कुकिंग ऑइल असं लिहिलेलं आहे म्हणजे आपण हे फोडणीला वगैरे वापरू शकतो. पण मी चपातीचं पीठ वगैरे मळताना किंवा पराठे करताना वरून लावण्यासाठी वगैरे हे अधूनमधून वापरते. तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. थोडंसं महागडं आहे पण त्याचं नियोजन कसं करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे सध्या खूप पॉप्युलर असलेलं घाण्याचं तेल. घाण्याचं तेल हे कसं योग्य आहे हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलंच आहे. कोल्ड प्रेस ऑइल असं ह्याला म्हणतात. म्हणजे कोणतीही प्रक्रिया न केलेलं घाण्यावरती काढलेलं तेल. हे उकळवलं जात नाही, याच्यावर कोणती रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. असं हे घाण्याचं तेल आरोग्यासाठी अगदी पूर्वीपासून आरोग्यदायी मानलं गेलेलं आहे. फक्त आता तुम्ही जिथून घाण्याचं तेल घेता तिथे जाऊन जर तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये जर मिळत असेल तर तिथे जाऊन तिथे स्वच्छता कशी आहे, नक्की ते कोणत्या पद्धतीने काढलं जातं, त्यासाठी बियाणं कोणतं वापरलं जातं याची खात्री करून घ्या. स्वच्छता कशी बाळगली जाते याची खात्री करून घ्या आणि मगच खरेदी करा. मी जे हे तेल वापरते त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. मी ऍडव्हर्टाईज करत नाहीये, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघून खात्री करून हे तेल घेऊ शकता. माझा स्कूल फ्रेंड आहे, त्याच्या मिसेसचा बचत गटा थ्रू त्यांनी हे लाकडी घाण्याचा तेलाचा उद्योग चालू केलेला आहे आणि तिथून मी हे मागवते. तर तुम्हाला मी त्याचा नंबर वगैरे देईल. तर हे बघा, तुम्हाला मी हे डिटेलमध्ये दाखवते. ह्याच्यावरती बचत गटाचं नाव वगैरे आहे, त्यांचा लायसन नंबर वगैरे आहे आणि तुलसी लाकडी घाणा तेल असं नाव आहे. तर हे तुम्ही मागवणार असाल तर मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल किंवा स्क्रीनवर सुद्धा देईल. तुम्ही नक्की मागवून खात्री करून घेऊ शकता किंवा तिथे जाऊन पाहू सुद्धा शकता. याच्यावरती तुम्हाला नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. तर लाकडी घाण्याचं तेल वापरताना सुद्धा आपल्याला ते बदलून बदलून वापरायचं आहे. मी करडई तेल आणि सनफ्लॉवर तेल असं वेगवेगळं बदलून बदलून वापरत असते. तुमच्याकडे जर कोणी जास्त आजारी नसेल किंवा एजेड जास्त नसतील किंवा जे असले तरी ते आजारी नसतील किंवा तरुण आणि लहान मुलं जास्त असतील तर तुम्ही
शेंगदाण्याचं तेल आणि खोबरेल तेल, घाण्यावरचं शेंगदाण्याचं तेल आणि खोबरेल तेल हे दोन्ही सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये ट्राय करू शकता. म्हणजे महिन्यामध्ये 2-3 प्रकारची तेला आणून तुम्ही वेगवेगळी अदलून बदलून वापरू शकता. म्हणजे कधी शेंगदाण्याचं तेल, कधी खोबऱ्याचं तेल, कधी करडई, तर कधी सनफ्लावर असं, किंवा कोणतीही 2 मागवून ती अदलून बदलून वापरू शकता. तेल बदलून वापरणं हे आरोग्यदायी आहे हे मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे. डायटिशियन कडून सुद्धा हे ऐकलेलं आहे. तर तेल हे बदलत राहणं, एकच प्रकारचं तेल कंटिन्युअस न खाणं हे हितकारक आहे हे समजून घ्या. मी सुद्धा माझ्याकडे 2 बॉटल भरलेले असतात, एक सनफ्लावर तेल आणि करडई तेल. मग एक आपलं साधं जे मी सफोला किंवा ह्याचं सांगितलं ते तेल, किंवा एक तेल घाण्याचं, असं मी बाटली भरून ठेवते आणि अदलून बदलून वापरते. एखाद्या रेसिपीला मी ते वापरते, एखाद्या रेसिपीला मी ते वापरते. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर मी कोणती तेल वापरते, कशा पद्धतीने तेलाचं नियोजन करते किंवा का करते हे तुम्हाला मी बरेचसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमचा प्रश्न असेल की ही सगळी महागडी तेलं आहेत, तर ही महागडी तेलं आपण बजेटमध्ये बसवायची कशी? तर त्याविषयी मी तुम्हाला सांगेल की आपलं आरोग्य हे सगळ्यात पहिले बघा. तुम्ही एक वेळ एखादी साडी कमी घ्या वर्षाला, तुम्ही एक वेळ एखाद्या ठिकाणी फिरायला कमी जा, पिक्चरला कमी जा, तुम्ही खाताना हॉटेलला जात असाल तर महिन्यातून 4 वेळा जात असाल तर महिन्यातून एकदाच जा, पण ह्याच्यावरती तो खर्च करा. जर आपलं आरोग्य बिघडलं तर आपण डॉक्टरांना एका वेळेला 500, 1000, 5000 सुद्धा काढून देतो. पण तेच जर आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आधीच ह्या गोष्टींवरती जर पैसे खर्च केले तर आपलं आरोग्यही चांगलं राहील, आपण समाधानी आनंदी राहू. इतर ठिकाणी नको असलेल्या ठिकाणी जो खर्च करतो तो आपण कमी करू आणि आपल्या आरोग्य जपण्याकडे आपण जास्त लक्ष देऊया हेच मी तुम्हाला सांगेल. आपण मटण मासली खरेदी करताना अगदी 800-1000 रुपये अगदी एका वेळेला संपवतो. तिथे थोडंसं तुम्ही काटछाट करा. तुम्ही तुमच्या, मी सांगत नाही की तुम्ही कमी खा, व्यवस्थित खा, पण प्रत्येक वेळेला महागडच खायला पाहिजे असं करू नका. तुमचं नियोजन ठरवा. तुम्ही किती पैसे खाण्यावरती खर्च करणार, त्यातून तुम्ही जर एखाद्या वेळेला तुम्ही हॉटेलला नाही गेलात तर तुमचे किती पैसे वाचणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे आरोग्यदायी तेल महिनाभर वापरता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन नक्कीच करू शकता. तर हे नियोजन करून बघा. ही तेलं महाग आहेत, पण जर तुम्ही बदलून बदलून वापरली किंवा कमी वापरली, म्हणजे बघा आता तेल हे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाहीये. मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची विसरली आहे की जिकडे तुम्ही 2 चमचे तेल वापरता तिकडे 1 किंवा अर्धा चमचा तेल वापरायला जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचा तेलाचा खर्च सुद्धा कमी होणार आहे आणि तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे. तेलामुळे कोलेस्ट्रॉल, बीपी, हार्टचे प्रॉब्लेम होतात. जसं वय वाढतं तसं तेलाचं प्रमाण आपण कमी करतो, किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असा रिपोर्ट आल्यानंतर आपण तेलाचं प्रमाण कमी करतो. तर तुम्ही आधीच अगदी 30-35 पासूनच चांगलं तेल, आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा आपण चांगलं तेल आत्तापासून खाऊ घातलं तर त्यांचं आरोग्य पुढे जाऊन खूप चांगलं आणि स्टेबल राहणार आहे. तसेच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा आजारपणापासून वाचण्यासाठी फक्त तेलच आपल्याला बदलून चालणार नाहीये, तेलाविषयी जागरूकता ठेवून चालणार नाहीये, तर आपल्याला इतर अजून खूप काही गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे आणि त्यावरती सुद्धा आम्ही लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. जसं की आपल्याला योगासनं करायला हवीत, आपल्याला चालायला हवं, आपल्याला व्यायाम करायला हवा, आपल्याला काय खावं काय नको ह्याकडे लक्ष द्यायला हवं, कोणत्या गोष्टी आपल्या घरात येणार नाही, आपल्या लहान मुलांना कोणत्या गोष्टी खाण्याची सवय लावायला हवी ह्याविषयी आपल्याला विचार करायला हवा. त्याचबरोबर तूप कोणतं वापरायचं हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं. तर हे सगळे विषय घेऊन आपण पुढचे व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा म्हात्रे चॅनल पाहत राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आज मी तुम्हाला तेलाविषयी मला माहिती असलेली, मी संकलन केलेली जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ह्याविषयी काही जास्त माहिती असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये तसं सांगू शकता. तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा, तुमच्या डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या, परंतु तेलाविषयी जागरूक व्हा हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल. असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा म्हात्रे चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच इथे माझा फोटो आहे, या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल.
स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.